महाराष्ट्रात डॉक्टरांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, महिला डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या कथित हल्ल्यामुळे राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी शिवसेना शिंदे गट नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आपल्या प्रभागातील गर्भवती महिलेवर उपचार न करता तिला उच्चस्तरीय उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिल्याच्या रागातून नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी समर्थकांसह शास्त्रीनगर रुग्णालयात गोंधळ घालून कर्तव्यावरील डॉक्टरांना शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत डॉक्टर वैभव साळुंखे आणि डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांना मारहाण करण्यात आली. एका महिला डॉक्टरला धक्काबुक्की तर 2 परिचारिकांना दमदाटी करण्यात आल्याची माहिती समोर आली. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली. अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने आणि अंबरनाथ मेडिकल चॅरिटेबल असोसिएशनने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम 2010 अंतर्गत कठोर कारवाईची मागणी केली. असोसिएशनने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले हे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरील आघात असल्याचे नमूद करत दोषींना कठोर शिक्षा, रुग्णालयामध्ये प्रभावी सुरक्षा व्यवस्था आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी डॉक्टर अभिलाष डावरे यांनी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टर्स आणि नर्सेसवरती नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज अंबरनाथ डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येत आहे. थेट आपण डॉक्टरांशी संवाद साधूया. सर, शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांवरती आणि सिस्टरवरती हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आपण अंबरनाथ पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहेत. नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या? आमची पहिली अशी मागणी असेल की ज्या नगरसेवकांनी हल्ला करून ज्या लेडी डॉक्टरला मारलं, त्यांच्या तिथे काम करणाऱ्या परिचारिका यांना मारलं, त्याच्यावर कठोर कारवाई करा. त्याला अटक केले हे मान्य आहे, तरीसुद्धा जे आमच्यासाठी कायदे शासनाने नेमून दिलेत त्याच्या अंतर्गत त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी, जेणेकरून आमच्या मेडिकल सर्व्हिस देणाऱ्या डॉक्टरांवर हा परत हल्ला होणार नाही आहे. आणि हा मेडिकल सेवा देणाऱ्या व्यक्तीवर हल्ला नाही, हा पूर्ण समाजाच्या हेल्थ सुरक्षेवर हल्ला आहे. अशा प्रकारच्या घटनांच्या पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तुम्ही काय निवेदन देणार आहात पोलिसांना? आम्ही शासनाला सांगू इच्छितो की अशा प्रकारचे हल्ले होऊ नये यासाठी तुम्ही प्रत्येक डॉक्टरला एक टास्क फोर्स प्रमाणे सर्व्हिस प्रोव्हाइड करा. प्रत्येक रुग्णालयामध्ये अशी सर्व्हिस द्या की इमिजिएट तिथे तुमची सेवा पुरवली पाहिजे. आणि शासकीय रुग्णालयात सुद्धा पण सर्व प्रकारच्या ह्या सुविधा पुरवल्या पाहिजे, जेणेकरून डॉक्टरवर हल्ले होणार नाहीत. प्रश्न फक्त महिला डॉक्टरांचाच नाही. डॉक्टर हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पेशंटसाठी राबत असतात. त्यांच्या मनात असं काही नसतं की कोणाला काही त्रास द्यावा, पण तरी सुद्धा पेशंट डॉक्टरकडे अशा पद्धतीने बघतो की ते डॉक्टर त्यांच्याबरोबर व्यवस्थित वागत नाहीत, व्यवस्थित ट्रीटमेंट देत नाहीयेत. पण हे असं चुकीचं आहे. हे जे नेहमी वाढत चाललंय आमच्याबरोबर, प्रत्येक 1 आठवड्यानंतर डॉक्टरांवर वार होत आहेत आणि त्याच्यावर कोणी काही ॲक्शन घेत नाही. आणि आता यावेळी जे झालं ते खूपच अति झालेलं आहे. त्यातल्या त्यात त्या महिलाच्या हातावर मारला गेला आणि ती मुलगी आता जेव्हा ती डिप्रेशनमध्ये जाईल, ती डॉक्टर प्लस ते जे दुसरे जे डॉक्टर त्यांनी पण आता व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करतील नाही करतील हे कोण सांगणार. आता याच्यावर पूर्णपणे कठोर ॲक्शन घेतली पाहिजे. कोणीही डॉक्टरांना हात लावला नाही पाहिजे आणि डॉक्टरांच्या सुरक्षितेसाठी कोणाला तरी तिथे मॅनेज करायला पाहिजे, कारण जेणेकरून काही झालं तरी डॉक्टरांना कोणी त्रास द्यायला नाही पाहिजे. माझ्या मते तरी असंच करायला पाहिजे. तसंच आपण बघितलं तर डॉक्टरांवरती दिवसेंदिवस हल्ल्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि कुठेतरी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता अंबरनाथ असोसिएशनचे डॉक्टर्स आक्रमक पाहताना दिसत आहे. अभिलाष डावरे, PV न्यूज, अंबरनाथ.